नमस्कार, मी कल्पना. चला गावच्या नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत. आज आहे ना म्हटलं चला बाकीचे कामं तर घरातले आपले रोजचे होतच राहतील, पण आहे ना म्हटलं पाणी देऊया, कारण का इथे ना आता सकाळीच मोटर चालू केली आहे मी. म्हणजे कसं मोटर चालू केली का मग लगेच मग पाणी देता येतं किंवा मग पाईप लावून व्यवस्थित असे झाडांना पाणी मारता येतं. आता इथे बघा फुलं खूप छान आलेले, हे बघा खूप सुंदर फुलं आहे हे. आणि भरपूर असं पाणी दिलं तर झाडं पण चांगली असतात. आता हे बघा इथे नारळाची झाडं हे पण मला जे खराब झालेले ते कट करायचे काही पानं. आणि हे नारळाची झाडं पण आहे ना मी ना नर्सरीमधूनच विकत आणलेले. आता झाले त्याला 2 ते 3 वर्षे झाले लावून. हे बघा त्याच्यानंतर आहे ना आजूबाजूला पण आहे ना खूप सारं झाडांच्या बाजूला गवत झालेलं आहे, कारण काय ना मी इथं राहत नाही. आणि त्याच्यानंतर आहे ना खूप म्हणजे खूप गवत तर होतंच, पण मग आहे थोडंसं आहे ना झाडांकडे पण दुर्लक्ष होऊन जातं. पण मग आता आहे ना मी गावालाच आहे, त्याच्यामुळे थोडंफार आहे ना आता आम्ही लक्ष पण देतो आहे झाडांकडे. खूप जवळजवळ इतके झाडं ना आम्ही सगळे आंब्याचे झाडं 20,000चे आम्ही झाडं आणलेले होते. एक खटीच आणलेले होते. कॅट पण बघा कसे खेळत आहे मस्त माझे. सकाळीच 5 वाजले आणि तेव्हापासून हे माझे कॅट बाहेर असतात. हे बघा दोघं पण आहे, बघू शकता. आणि त्यांना पण खूप आवडतं गावाला. हे बघा लुसी आणि गोलू, हे बघा कसे खेळतात. ते गवतामध्ये असे काहीतरी किडे पक्षी वगैरे असतात ना, मग ते बघतात आणि त्यांच्या मागे असे पळतात. झाडं पण छान होत आहे आता. चला आता 2-3 दिवसापासून आहे ना थोडंसं आहे ना मोटर चालू केली का व्यवस्थित असं पाणी देते मी झाडांना. आता इथे ना घराच्या समोरच इथे ना रस्ता आहे, त्याच्यामुळे ना खूप साऱ्या आहे ना अशा गाड्या जातात. म्हणजे आमच्याकडे कसं आता शेतकरी लोक आहे ना भरपूर म्हणजे माल घेऊन जातात असं मार्केटला, भाजीपाला वगैरे इतक्या गाड्या चालतात ना, त्याच्यामुळे खूप म्हणजे खूप धूळ बसते इथे झाडांवरती पण. आणि मग म्हटलं चला आज आहे ना भरपूर असं पाणी मारते मी झाडांना. पूर्ण झाडच बघा मी मस्त अशी छान धुवूनच घेतलेले. पाणी मारायला लागली तेव्हापासून बघा छान असे झाडं आहे ना, म्हणजे हे बघा नवीन फुटवा केलेला आहे त्यांनी आंब्यांचे, बघा शेंडे दिसत असतील तुम्हाला. इथे ना हे लिंबाचं झाड आहे ना मीच तयार केलेलं आहे. त्याला आहे ना लिंब पण असे छोटे मोठे यायला सुरुवात झालेली आता. आता सगळ्या झाडांना आहे ना म्हटलं शेणखत घालायचं आहे, पण मग आता मला तर काही होत नाही, पण मी ना कोणतरी आता मजूर सांगून, एखादी बाई सांगून सगळ्या झाडांना आहे ना पहिल्यांदा आता इथे ना व्यवस्थित असं हे साफ करावं लागेल मला. पहिले गवत वगैरे सगळं काढून घ्यायला लागेल, निंदून घ्यावं लागेल, किंवा मग निंदता नाही आलं तर हे गवत कापून घ्यायला लागेल. त्याच्यानंतर मग शेणखत वगैरे घालायचं आहे मला ह्या झाडांना. आता कसं पावसाळा पण सुरू होईल तर मग शेणखत घालणं खूप गरजेचं आहे झाडांना. तरी असं आम्ही महिन्याला गावाला येत असतो, तर मधून ही अशी झाडांचे कामं करतच असतो, असं ड्रीप वगैरे टाकतो. पण मग आमच्याकडे ना लाईटीचा पण प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे ना थोडेसे काही झाडं आहे ना असे सुकून पण गेलेले आहे. आता आमचे घरचे माणसं पण भरपूर आहे, पण ते पण आहे ना रोज भरपूर अशी शेताची कामं आमची असतात, त्याच्यामुळे ते कुठे ना कुठे जातात, त्याच्यामुळे त्यांना पण झाडांना पाणी देता येत नाही. पपईचे पण झाडं लावले आणि छोटे छोट्या पपया पण लागलेले. मी संपूर्ण झाडं आहे ना अशी मस्त छान असे धुवून घेतलेले होते. मला 1 ते 2 तास लागला संपूर्ण झाडांना पाणी द्यायला. हे बघा. आणि त्याच्यानंतर आहे ना मस्त झाडं पण एवढे फ्रेश दिसत होते. आता मागच्या वर्षीपासून आहे ना हे आंब्यांना आहे ना छोटे छोटे आंबे पण यायला लागले. आता मागच्या वर्षी तर काही आंबे खाल्ले नाही, आणि आता ह्या वर्षी ना ह्या वर्षी पण आहे ना 5-6 झाडांना आहे ना आंबे आलेले, आणि केशर आंबा आहे हा. आता याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हे सगळ्या आंब्यांच्या हुंड्या आम्ही नर्सरीमधूनच आणून लावलेल्या आहे. ज्यावेळेस माझं म्हणजे इथे घर पण मी बांधलं नव्हतं तेव्हाच आम्ही पहिले आंबे वगैरे लावले किंवा झाडं वगैरे लावले आणि घराला जागा ठेवलेली होती इथे. त्याच्यानंतर आम्ही घर बांधलं. आता इथे माधुरी पण आलेली आहे, माझ्या पुतण्याची मुलगी आहे माधुरी. आता त्यांना पण सुट्ट्या लागलेल्या आहे, तर ते पण म्हणत होते मी मारते आता पाणी, तर म्हटलं चल चालेल ठीक आहे. आता ही बघा आता मुलं पण मग असे आपलं बघून मुलं पण असे कामं करतात, त्यांना पण आवडतं. हे बघा जास्वंदीला तर इतके फुलं येतात, खूप सारे फुलं येतात. आणि हे बघा खूप जास्वंदीचे झाडं आहे भरपूर असे. आणि हे चेरीचं झाड आहे. चला आता इथे मी काही फुलं वगैरे तोडते.
आणि चला देवासाठी. आणि त्याच्यानंतर आहे ना गावचं आहे ना म्हणजे ऊन पण खूप छान असतं सकाळचं, त्यावेळेसच मग झाडांना पाणी द्यायचं सकाळी सकाळी थोडंसं, किंवा मग असं 5 नंतरच झाडांना पाणी द्यायचं. उन्हाचे पाणी द्यायचं नाही झाडांना. आता ह्या साईडचं थोडंसं साफ केलेलं आहे. इथे ना माझे दीर आहे आणि त्यांनी ना इथलं गवत वगैरे कापून घेतलेले, गाईला पण होईल गवत आणि इथे मोकळी पण जागा होईल. तर मग ते म्हणत होते वहिनी त्या बाजूचं पण तिकडचं मी सगळं करून घेईल म्हणे वेळ भेटला की मला. कारण का मजूर भेटती नाही, त्या बायका वगैरे सगळ्या कंपनीमध्ये जातात. आणि हे बघा इतके छोटे झाड आहे पण तुम्ही आंबे बघू शकता एवढे छान आहे. हवा खूप आहे गावाला, त्याच्यामुळे हे झाडं पण म्हणजे असे पूर्ण असे वाकले जातात आणि झाडांचे जे आंबे आलेले ना ते पण आहे ना पडून जातात खाली. बघू आता किती राहतात झाडाला ते. आणि त्याच्यानंतर आहे ना असे खाली पडल्यानंतर आहे ना मग ते कसे थोडेसे आहे ना अजून कोवळे एकदम पिकलेले नाही, अजून थोडा वेळच लागेल. हे बघा आणि खूप छोटे छोटे झाड आहे. आणि याच्या आधी पण आहे ना आमच्याकडे ते धुकं वगैरे खूप आलेलं होतं. ते धुकं आलं ना तर मग त्याचा जो मोहर असतो ना आंब्यांचा तो पूर्ण म्हणजे जळून जातो. आणि खूप सारे आहे ना इकडे आहे ना म्हणजे असं हवा असते त्याच्यामुळे झाडांना आहे ना जे काही मोहर वगैरे किंवा मग आंबे वगैरे येतात तर सगळे पडून जातात. हे बघा किती छोटे आहे बघा हे पण झाड, आणि आंबे बघा त्याला. यावर्षी आले जरा भरपूर असे आंबे आणि पुढच्या वर्षी याच्यापेक्षा जास्त येतील. हे बघा सगळे झाडांना मस्त छान असं पाणी दिलं आणि मस्त फ्रेश वाटत होते झाडं. घराच्या समोर झाडं असायलाच हवे, कारण का झाडांशिवाय अजिबात घर चांगलं दिसत नाही. त्याच्यासाठी आम्ही पहिलंच हे सगळी सोय करून घेतलेली होती, झाडं लावून घेतलेले होते घर बांधायच्या आधी. चला त्याच्यानंतर आहे ना आता इथे बघा माधुरी पण पाणी देते झाडांना. आणि त्याच्यानंतर आता मी आहे ना बरेच केव्हाची उभी होते, 1 ते 2 तास होत आला तेव्हापासून मी पाणी देत होती झाडांना. चला आता जराशी ना जाऊन आहे ना तिथे बसते. आणि त्याच्यानंतर अजून घरामध्ये पण कामं आहे बाकीचे, ते पण आता हळूहळू आवरेल मी. आता इथे मी जरा आहे ना झोक्यावरती बसते जरा वेळ. हे बघा छान वाटतं इथे. हा झोका पण आहे ना माझे मिस्टरांचे एक मित्र आहे, सर आहे, ते शिक्षक आहे. त्यांनी ना हा आम्हाला आहे ना घरभरणीला गिफ्ट दिलेला आहे झोका. आणि आत्या आहे ना माझ्या सासूबाई रोज याच्यावरतीच बसलेले असतात, आम्ही तो काही काढून ठेवत नाही. चला त्याच्यानंतर आहे ना इथे बघू शकता आमच्या शेजारी ना इथे 2 कापसाचे झाडं होते आणि ह्या कावेरीना आणि माधुरीना आहे ना दोघींनी ह्या मुलींनी ना हे कापसाचे ना हे फुलं तोडून आणले. आणि त्यांनी बघा इतका कापूस काढलेला आहे, त्याच्यातलं बी पण त्या बाजूला करताय. म्हटलं चला आता मी पण आहे ना त्यांना थोडंफार कापूस फुलामधून काढू लागते. छान असे हे बघा मुलींना असं काहीतरी करतच असतं. चला इथेच एंड करते. बाय.